नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती। तर आधीच्या भरपूर साऱ्या व्लॉग्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की आमच्या कराटे क्लासच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत आणि त्यातूनच एक आहे ही विशाल भाऊ उद्यानची ब्रांच, जी आताच नवीन ओपन झाली आहे आणि जिथं मी आणि साक्षी आम्ही दोघी असतो। आणि आमच्या क्लासच्या या गेटला 1760 वर्षापूर्वीचा कुलूप आहे, जे आम्हाला कधीच उघडत नाही। आता बाहेर मी जरी किती सुद्धा मस्ती करत असेल ना, तरी सुद्धा क्लास मध्ये आल्यावरती डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिनच असतो। आणि आता तोच डिसिप्लिन आम्ही आमच्या क्लासच्या मुलांना सुद्धा लावून राहिलोय। आता गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या क्लासला सुट्टी होती, त्यामुळे मग आमच्या क्लासच्या मुलांनी बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅनच आदल्या दिवशी करून टाकला। आता जेवढे मुलं होते त्यांनी सगळ्यांनी मिळून कॉन्ट्री केली, त्यातून एक केक आणला आणि एवढंच नाही तर हे सगळे माझ्यासाठी गिफ्ट सुद्धा घेऊन आले होते। आता बर्थडे सेलिब्रेशन होणार होतं, त्याच्यामुळे आम्ही सरांना सुद्धा बोलवलं होतं। आता त्यांना यायला थोडंसं टाइम होतं, त्याच्यामुळे यांनी सगळ्यांनी इथं भाषण सुरू केलं। फक्त एक माईकची कमतरता होती, ती सुद्धा आमच्या आर्यांनी पूर्ण केली इथं। आणि मग थोडं मस्ती मजाक झाल्यानंतर फायनली आमचे अमित सर आले आणि बर्थडे सेलिब्रेशन साठी इथं खुर्च्या, स्टूल हे सगळं सुद्धा हे पोरं घेऊन आले होते। आणि मला तर हेच कळत नाही नेमकी उन्हाळा आहे का पावसाळा आहे, कारण की वातावरण तर असं झालं की बस। आणि बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर आमचे सर मला म्हणत होते की हे बघा, हाच असतो डिफरन्स एक स्टुडंट असण्यामध्ये आणि एक टीचर असण्यामध्ये। कारण जेव्हा तुम्ही टीचर बनता, जी रिस्पेक्ट तुम्हाला तेव्हा मिळते ती एक वेगळ्याच लेवलची असते। तर हे सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर तोपर्यंत सार्थक आला आणि यांनी एकच टेक मला 4 वेळा घ्यायला, आणि समर्थ, सार्थक आणि रुद्रांनी तर मला मोकळेच खोके गिफ्ट म्हणून दिलेत। आणि इथं बर्थडे माझा होता, पण मला एक सुद्धा गोष्ट यांनी वाटून दिली नाही। तर आमच्या सरांचं असं म्हणणं आहे, आपण जिथं शिकवतो किंवा शिकतो तिथं कधीच कचरा झाला नाही पाहिजे, त्याच्यामुळे जेवढा कचरा आम्ही केला होता सगळं आम्ही उचलून टाकला। अशा प्रकारे खूप मस्त सेलिब्रेशन झालं। त्यासाठी एवढंच, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।